हे बघताय, माचा झालं आता मोरिंगा आलंय. काय ते सांगते, पण त्याआधी आजच्या हलका फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशी काहीशी सकाळ. धुकं समजून आनंदी व्हायचं की पोल्युशन समजून कपाळावर आठ्या आणायच्या काही कळत नाही. शुक्रवार आणि मेथीची भाजी. हरकत नाही, बोंबील आहेत ना. आता झाली ना स्पेशल भाजी. अहो पण मेथीत बोंबील पाहून खुश. त्याला बाय बाय केलं आणि फटाफट आवरलं. मम्मीला थेपले हवे होते म्हणून जवळच्या दुकानात जायला निघाली. कापडी टोट बॅग हल्ली फारच आवडतात मला. धर टाक सामान केलं तरी नो प्रॉब्लेम. आणि दुकानात हे बघून मी झाली शॉक. मोरिंगा चिप्स, शेवग्याच्या चिप्स. आता हे काय नवीन? एखादी गोष्ट हेल्दी एवढं एक वाक्य कानावर पडलं की बस, अगदी 2 दिवसातच त्या रिलेटेड सर्व व्हेरियंट मार्केटला आलेले दिसतील. घरी आली, 2 मिनटं बसत नाही तर आले हे. ये साला दुःख काहे खतम नाही होत हवे. घरात असं काही काम घेतलं की माझ्या डोक्यात दगड आपटतो. काम तर होईल पण होणारा पसारा मला नाही पाहवत. आता काय हाय ते हाय. त्यात ह्याला 2-2 मिनिटांनी अपडेट्स द्यायचे. कधी कधी स्वतःवरच एवढं हसू येतं ना. त्यांना हे द्यायला गेली, लो भैया फाफडा आहे. फाफडा म्हणे. कालची रवली आता मस्त सेट झाली असेल म्हणून काढायला घेतली. निघतच नाही. फायनली छान वड्या पडल्यात. पण कलरवरून अंदाज आलाच असेल की गुळ जरा जास्तच झालंय. ह्या सगळ्यात मला पकडायची होती ट्रेन, पण ह्यांचं काम काही संपेना. डहाणू ट्रेनवाल्यांचं दुःख तुम क्या जानो. नॉन डहाणू ट्रेनवाले आज माहेरी जायचं, त्यामुळे आनंदी आनंद घडी. ही माझी बहीण हितू. व्हिडिओ कॉल चालूच होता. तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या तोवर मम्मीने इकडे कोण उकडत ठेवली. घरची कोण. पुढच्या आठवड्यात ही ॲप्पल बरोबर पण मस्त होतील. मम्मी आणि शुभम एकत्र आले ना की माझा ना गेम करतात. साडी करून मला जबरदस्ती यांनी साडी नेसायला लावली. घरचा डॉक्टर असला की हे असं. सर्वांना बाय बाय केलं आणि आलो घरी. थोडी साडी फ्लॉन्ट केली आणि झोपायला तर हा वेगळाच कार्यक्रम चालू झाला. आता हे काय? अंदाज लावा बघू कॉमेंट्समध्ये. आपण भेटू लवकरच.